सगळ्या इथे कार्यक्रमात भाग घेणाऱ्यांना ते नेहमी त्या सतत करत असतात. तर त्यामुळे मला त्याचं विशेष कौतुक वाटतं की असं आम्हाला प्रोत्साहन असं मिळत राहिलं सतत सगळ्या सिनियर मेंबर्सकडनं, तर तितकेच चांगल्या गोष्टी आपण करू शकतो असं मला वाटतं. तर सत्कार आधीच थोडीशी ओळख करून द्यायला म्हणून मी निर्मल कोतवाल यांना विनंती. वैशाली पिट्सबर्गला 1976 मध्ये आली. तिचं माहेरचं आडनाव तेंडुलकर होतं आणि 76 पासून ती आणि बाळ पाटील तिचे मिस्टर त्यांनी खूप काम केलं मराठी मंडळाचं. बाळ पाटील मराठी मंडळाच्या कमिटीवर पण होते. सो वैशाली इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये मास्टर्स केलं तिने इन सायन्स आणि त्याच्यावरती ह्युमन कॅन्सर सेंटरमध्ये बरेच वर्ष त्यांनी रिसर्च आणि काम केलेलं आहे. सो वैशाली with happy that you are here on the stage with friends forever. Srimati Vaishali Patil for their outstanding contribution and service. President Rahul Deshmukh and Executive. धन्यवाद सगळ्यांना. याच्यानंतर पुढचे सत्कारमूर्ती आहेत श्री विजय आणि सौ संध्या घाटे, आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी म्हणून मी अरुण काका आणि सौ जतकर यांना निमंत्रण देतो. गंमत सांगायची म्हणजे पहिल्या संक्रांतीच्या कार्यक्रमामध्ये जेव्हा इतर काही वरिष्ठ सदस्यांचा सत्कार करायचा होता, तेव्हा मी सत्कार करायला म्हणून श्रीवत्सव घाटे यांना बोलवलं होतं स्टेजवर, मला आठवतंय. आणि आता त्यांचा स्वतःचा सत्कार मी मगाशी म्हटलं तसं आपले इतके ज्येष्ठ मेंबर आहेत आणि त्यांनी इतके छान आपल्याला ट्रेडिशन्स आणि पाथ सेट करून दिलेला आहे. तर जितके सत्कार आम्ही करू शकतो तेवढे आम्ही करू, पण असं नाही की एवढेच लोक आहेत. खूप खूप कॉन्ट्रीब्युशन्स आहेत. मी अरुण काकांना देतो ओळख करून देण्यासाठी. विजय घाटे हे इंदोरमध्ये जन्माला आले आणि हायस्कूल संपलेलं तर तिथेच होते. आणि सगळ्यात मला गमतीची गोष्ट वाटली की त्यांच्या हायस्कूलचं नाव होतं एक सेकंडरी स्कूल नूतन मराठी विद्यालय इंदोर, आणि हे मराठी मीडियम स्कूल. आणि मी पुण्यामध्ये नूतन मराठी विद्यालय प्रशालामध्ये गेलो. आणि दुसरी गोष्ट की या प्रसंगाला अतिशय उचित आहे की त्यांच्या हायस्कूलचं नाव होतं महाराज शिवाजीराव हायस्कूल इंदोर, महाराजा शिवाजीराव हायस्कूल.
विजय घाटे यांनी 1970 साली IIT खरगपूर येथून आर्किटेक्चरमध्ये BS केलं आणि त्यावेळी BTech BR आणि मला वाटतं त्याने 1-2 वर्ष भारतात काम केलं असेल कमनोरला, 1 वर्ष, आणि तिथून ते पिट्सबर्गला आले आणि CMU मध्ये त्यांनी आर्किटेक्चरमध्ये MS केलं, मास्टर्स इन आर्किटेक्चर. आणि तेव्हापासून 1972 सालापासून आजपर्यंत हे इथेच आहेत. आणि मुख्य गोष्ट म्हणजे मला त्यांची ओळख झाली ते इथं आल्यानंतर 14 वर्षांनी आम्ही इथं आलो आणि माझी गाठ पडली ती मराठी बालविहारमध्ये. आणि म्हणजे आम्ही इथे येण्यापूर्वीपासून मराठी बालविहार हे अस्तित्वात होतं. एक हिंदू जैन मंदिराच्या वरच्या टेबलामध्ये त्यांनी आमची मीटिंग होत असेल तर रविवारी. आणि तिथे मी आणि माझ्याही आधी विजय मुलांना मराठी शिकवत होतो. हे सगळ्यात म्हणजे महत्त्वाची गोष्ट मला वाटते. विजयच्या हॉबीज एक बऱ्याच आहेत. पेंटिंग, ड्रॉइंग, फोटोग्राफी, सिरॅमिक्स आणि ट्रॅव्हल आणि टॉक. त्यामुळे म्हणजे हुन्नरी माणूस आहे. आणि इथे आल्यापासून एक गोष्ट जी आम्हाला कधीच पाहायला मिळाली नाही तर इथे इंडिया असोसिएशन म्हणून होतं आणि त्यामध्ये मराठी ॲज वेल ॲज नॉन मराठी असे बरेच लोक त्यामध्ये ते मेंबर्स होते. आणि त्यामध्ये विजय हा बराच ॲक्टिव्ह होता. शिवाय मास्टर्स करण्याकरता जेव्हा ते आले तेव्हा UKN युनिव्हर्सिटीनं नुकतंच म्युझिक फ्रॉम इंडिया असा एक दर वीकेंडला कार्यक्रम सुरू केला होता. आणि हा रेडिओ ब्रॉडकास्टचा कार्यक्रम होता. तर ते ब्रॉडकास्टिंगचं काम विजय करीत असेल. असं जवळजवळ 1970 सालापासून पिट्सबर्ग फोक फेस्टिवल नावाचा कार्यक्रम असतो. तर त्यामध्ये सुद्धा विजय बराच ॲक्टिव्ह होता. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये बऱ्याच प्रकारचे भाग घेतलेले आहेत. मी सगळं काही तर इथे वाचत नाही. आणि फक्त मला आणखीन एक गोष्टीचा उल्लेख करावा असं वाटतं की भारतामधून आणि अमेरिकेतून येणारे जे काही म्युझिशियन्स होते त्यांचे कार्यक्रम इथे आयोजित करण्यामध्ये सुद्धा विजयचा बराच मोठा वाटा होता. आणि त्यांचा सल्ला, तरुण पिढीला सल्ला अगदी साधा आहे. पण त्यातही त्यांनी सांगितलं एक गोष्ट ती महत्त्वाची मला वाटते की निसर्गावर प्रेम करा. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. मिसेस संध्या भाटे ह्या मुंबईमध्ये कुर्ला येथे त्यांचा जन्म झाला. आणखी मला वाटतं लग्न होईपर्यंत तिथे होत्या. त्यांनी KEM मधून 1972 साली फिजिओथेरपीमध्ये बॅचलर्स केलं. आणि 1978 साली लग्न झाल्यानंतर त्या इकडे पिट्सबर्गला आल्या. सो हे दाम्पत्य पिट्सबर्गचं फार दीर्घकालीन रहिवासी आहेत. आणि त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांनी सांगितलं त्यांनी बरेच वर्ष फिजिओथेरपिस्ट म्हणून काम केलंय. काही काळ इथे पहिल्यांदा भारतामध्ये एका हॉस्पिटलमध्ये, नंतर मी इथे एका हॉस्पिटलमध्ये. आणि त्यांनी ज्या हॉस्पिटलमध्ये काम केलं त्याच हॉस्पिटलमध्ये काम करणारे आणखी गोडसे पती पण आहेत KEM हॉस्पिटलमध्ये. आणि
इथे कुठल्या हॉस्पिटलमध्ये काम केलं ते मला त्यांनी दिलं नाही BPMC आणि त्यातून त्यांनी 2020 साली सेवानिवृत्त झाला आणि त्यांच्या हॉबीजमध्ये एक गार्डनिंग एक महत्त्वाची गोष्ट आहे. शिवाय रोज पहाटे 5 वाजता त्या झूमच्या सहाय्यानं योगा सेशन कंडक्ट करतात आणि दर संध्याकाळी व्हर्च्युअल मेडिटेशन सेशन असतं, मेडिटेशन सेशन असतं आणि शिवाय त्यांचा एक सत्संग नावाचा कार्यक्रम तिथे फेसबुकमध्ये त्या झूमवरतीच करतात. या सर्वांचा बऱ्याचशा गोष्टींनी मदत ती आहे. पण आता हे जेव्हा नोंदणीचं येईल महाराष्ट्र मंडळाचं तेव्हा त्यामध्ये उल्लेख होईल. जो एक लोगो असतो महाराष्ट्र मंडळ फेस्टिवलचा त्रिकोण असतो पण त्याची जोड असते. तर हे जे हा जो लोगो आहे हा त्यांनी 1986-87 साली आणि ह्या प्लॅनवरती म्हटलेलं आहे लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड Maharashtra Mandal Festival 2024 would like to acknowledge and honor Sausanya Ghate and Shri Vijay Ghate for their outstanding contribution and service. President, Executive Committee 2024. Like Arun, like team. I'm sorry, watching too much tennis. That is great. मराठी आता मी आल्यापासून खूप फरक झालेला आहे. मंडळाची प्रगती झालेली, लोक आलेले. सो हा जो तर मी याच्याबद्दल थोडं सांगणार आहे. हा जो लोगो आम्ही केला जेव्हा मंडळ सुरू झालं तेव्हा दीपक अरुण मी लगेच तर ते म्हणाले की काहीतरी लोगो पाहिजे, पटकन करायला पाहिजे. सो आय डिड दिस. पण याची कल्पना आय जस्ट क्विकली सांगतो की असा त्रिकोण होता दॅट सपोज टू रिप्रेझेंट पिट्सबर्ग गोल्डन ट्रायंगल आणि आपण असं त्याच्या आपल्याकडे महाराष्ट्रात किंवा सगळीकडे कोनाडा असायचं. त्या कोनाड्यात मी पणती असायची आणि त्याचा उजेड पडायचा. सो टू एनलाइटन आणि त्या कोनाड्यामध्ये असं थोडीशी नक्षीकाम नेहमी असायचं. सो आय यूज दॅट बेसिक कॉन्सेप्ट टू क्रिएट दिस वर्स. आणि कॉर्नरला असं होतं की आपण पान असं मोडून ठेवलं की यू वॉन्ट फॉरगेट दॅट पेज म्हणून ते असं कॉन केलं. दोन शब्द बोलणार आहे. थँक्यू मराठी मंडळाला खूपच धन्यवाद. तुम्ही आता तुमची नवीन टीम भलतीच उत्साही आहे आणि खूपच छान काम करते सगळेजण, त्याच्याबद्दल थँक्यू. आम्हाला सत्कार
त्याची काहीच म्हणजे जरुरी नव्हती. पण एनिवे आय जस्ट वॉन्टेड टू से तर मी फिजिकल थेरपी केलेलं आहे. तर कोणालाही कधीही फिजिकल थेरपीचा काही क्वेश्चन किंवा काही असेल तर मला जरूर फोन करा आणि मी तुम्हाला हेल्प करेन त्याच्याबद्दल. ऑल्सो yoga 5 to 6 in the morning, you're welcome. Let me know. My phone number and email is मंडळ. आणि कोणाला मेडिटेशन करायची असेल तर आम्ही 6:15 मेडिटेशन थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. मी ते जो लोगो होता तो अनेक वर्ष बघतोय, अतिशय सुंदर लोगो आहे, पण त्याच्या मागचं हे जे काय एक्सप्लेनेशन म्हणा किंवा डिस्क्रिप्शन म्हणा होतं तेच ते जाणल्यानंतर त्या लोगोतलं सौंदर्य अजूनही छान दिसतं असं मला वाटेल. आणि दुसरं म्हणजे तुम्ही म्हटलं तसं प्रोफेशनल तुमच्या फिजिकल थेरपीमध्ये तसे आपले मी असं जाणवलंय मला मंडळात राहिल्यानंतर की अनेक वेगवेगळे मेंबर्स स्पेसिफिकली काही प्रोफेशन्समध्ये असतात आणि त्यांना अप्रोच केलं की ते त्यांच्या ह्याच्यातली मदत अगदी निसंकोचपणे करतात. म्हणजे कोणाला काही मेडिकल क्षेत्रातली मदत असेल काही असेल तर हे असं जे नेटवर्क आपल्या इथे मराठी लोकांचं इथे आहे तर त्याचा सगळ्यांनी फायदा घ्यावा असं मी तर म्हणतो. आणि जो काय सल्ला किंवा प्रश्न तुम्हाला असेल तुम्ही नक्कीच घेऊ शकता. धन्यवाद.